हॅलो नमस्कार। तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या मराठी नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। मला माहिती आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा पाडवा जो आहे तो झालेला असेल, तरी सुद्धा तुम्हाला नवीन वर्षाच्या पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या परिवाराला सुद्धा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर तुमचा पाडवा कसा झाला मला नक्की सांगा। तर माझा जो काय पाडवा आहे जशा प्रकारे झाला ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करतेय। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर माझी सकाळी उठून आंघोळ वगैरे सगळं झालंय। आज सकाळी लवकर उठली होती कारण आज म्हणजे रात्रीच ठरवलेलं आज पाडवा आहे। परत दुसरी गोष्ट म्हणजे आज नवीन वर्ष चालू होतंय आपल्यासाठी, त्यासाठी म्हटलं मग आजपासून नवीन लवकर उठायची आपण सुरुवात लावूयात, म्हणजे सुरुवात करूयात आणि आजपासून एक सवय लावायची असं ठरवलं की लवकर उठायचं। मला लवकर उठल्या जात नाही पण मी आजपासून ठरवलंय। तर मी आज सकाळी उठले 7 वाजेला। तर माहिती आहे 7 लवकर नाहीये बट माझ्यासाठी लवकरच आहे। तर 7ला उठली, आंघोळ वगैरे केले, सगळं आवरलं, पूर्ण घर वगैरे पूर्ण झाडून वगैरे घेतली। त्यानंतर ना आता मी इथे देवपूजा करत होती आणि देव वगैरे जे आहे ते पितांबरीने घासून घेतले पूर्ण, कारण आता एक जवळजवळ 2 आठवडे झाले मी पितांबरीनं देवच धुतले नव्हते। तर मग आता व्यवस्थित असं पितांबरीनं देव धुवून सर्व देव वगैरे स्वच्छ केले आणि मग त्यांना व्यवस्थित असं कुंकू वगैरे लावून छान अशी देवपूजा केली। आणि आता इथे असं झालं होतं माझ्याकडे ना देवपूजेसाठी फुलं नव्हते, तर मी म्हटलं मी नंतर आणेल आणि फुलं वाहील, पण माझ्याकडनं खाली जाणं झालंच नाही आणि फुलं सुद्धा आणणं नाही झाले। त्यामुळे मग आता राहिलं माझ्याकडे एक फुलं होतं मी तेच वाहिलं। नंतर मी ते दिवा वगैरे लावला आणि रांगोळी काढली। खरं तर रांगोळी मला अजिबात काढता येत नाही। एक मोजक्याच 5 ते 6 डिझाईन आहेत ज्या की मला येतात आणि ठिपक्यांची जी रांगोळी असतं ती मला थोडीफार येते, म्हणजे 3 ते 4 रांगोळ्या अशा मोजून मला 10 ते 15 रांगोळ्या मोस्टली येतात। मला रांगोळी अजिबात जमत नाही। मी बघून काढू शकते मोबाईलमध्ये पण इतका वेळ नसतो आणि ते बघून काढायचं म्हटलं ना त्याला खूप जास्त वेळ लागतो, तिथे पण मला कंटाळा येऊन जातो। मग म्हटलं जशी येते शॉर्टकटमध्ये तशी रांगोळी काढूया। मी दारामध्ये सुद्धा एकदम शॉर्टकटली अशी छोटीशी रांगोळी काढली, तर ते मी नाही शूट केलं किंवा त्याचा फोटो सुद्धा नाही काढला तुम्हाला दाखवण्यासाठी, बट मी दारात सुद्धा एकदम साधी रांगोळी काढलेली आणि ते देवासमोर सुद्धा एकदम साधी आपण ते वेल म्हणतो ना त्या टाईपमध्ये काढलेला। आणि आता 2 ते 3 दिवस झाले ना माझा एवढा आवाज बसल्यासारखा झालाय, परत मला खोकला सुद्धा लागला आणि खूप जास्त सर्दी झाली आहे। माहिती नाही उन्हाळ्यामध्ये का असं होतंय, तर मला ही तिसरी वेळ एकदम लवकर मला असं म्हणजे तब्येत बिघडतीये माझी खूप कमी दिवसांमध्ये। तर 3 दिवस झाले मी त्यात परेशान आहे, पण म्हटलं आज पाडवा आहे, आज आपण आपलं दुखणं जे आहे ते थोडंसं साईडला ठेवूयात। आणि खरं तर ना सण वगैरे म्हटलं ना तर आता वाटत नाही आपल्याला पहिल्यासारखे सण। मला होळीला तर तसंच झालं, पण आज पाडव्याला तसं नाही होते। पाडव्याला खूप असं मनापासून वाटत होतं आपण हे करावं ते करावं। तर मग मी सकाळी साडी वगैरे घातली आज खरं तर आता माझी इथं देवपूजा झालेली आहे एकदम साध्या प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारे देवपूजा केली आहे मी आणि देवपूजा केल्याच्या नंतर छान वाटत होतं सगळं। मी इथं धूप लावते, कधी अगरबत्ती लावते असं करते, पण आता धूप पण संपलेली, धूप आणायला लागेल। म्हटलं तोवर अगरबत्ती आहे तर मग अगरबत्ती लावून घेऊयात। तर अगरबत्ती सुद्धा लावली आहे आणि आता मी इथे पोळीचा स्वयंपाक करते। तर मी डाळ इथे शिजत टाकलेली, डाळ शिजून झाली, त्यामध्ये गुळ सुद्धा मिक्स केला आणि मला गुळाची पुरणपोळी बनवायची होती। खरं तर साखरेची जास्त खावशी नाही वाटत, तर इथे जायफळ विलायची पावडर वगैरे टाकलं आणि हा जो पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो मी पहिला वेळेस करतेय। तर म्हणजे प्रत्येक वेळी करायचं म्हटलं कुणी ना कुणीतरी माझ्यासोबत असायचं, पण आज मी एकटीने सगळं स्वतः करतेय। मला खरं तर ना मला सगळं येतं पुरणपोळीचं बनवता, मला लाटता सुद्धा येते पुरणपोळी। मला फक्त ते जे आपण पुरण बनवतो किंवा डाळ वगैरे शिजवणं ते कधीच आजपर्यंत मी केलेलं पण नाही आणि मला येत पण नाही, मी बघितलेलं पण नाहीये खरं तर। म्हणजे असे थोडंसं बघायचे हा ठीक आहे असं करतात, मी अशी म्हणायचे आणि सोडून द्यायचे, कारण मला कधी असं वाटलंच नाही की मी करेल, कारण आम्हा दोघांना सुद्धा पुरणपोळी आवडत नाही आणि दोघं असल्यामुळे मी ते बनवत पण नाही, त्याचा खूप सारा पसारा होतो म्हणून। पण म्हटलं आज मला पुरणपोळी बनवायचीच आहे कशी तरी करून। आणि मी रेग्युलर पुरणपोळी बनवत नसल्यामुळे ना की म्हणजे रेग्युलर म्हणण्यापेक्षा मी कधीच बनवत नसल्यामुळे माझ्याकडे ना पुरण चाळणी अजिबात नव्हती। तर मग आणि मला ना दुसऱ्या कुणाला मागायला अजिबात आवडत नाही। तसं माझी फ्रेंड म्हटली होती घेऊन जा, किंवा मग म्हणजे मी तिला बोलली होती की आपण जाऊन आणू नवीन, पण म्हटलं नको यारे मी कधी बनवत नाही, मग कुठं परत आणत बसू, घेऊ म्हटलं केव्हा तरी। तर मग आता अर्जंटमध्ये काय करणार, मग मी मिक्सरला पुरण वाटून घेतलं, तर एकदम परफेक्ट पुरण झालं होतं। जेव्हा मी इथे असं बघितलं ना
ते मी व्हिडिओ बघितला होता ॲक्च्युली पुरण कसं बनवायचं त्याचा, तर मी त्यामध्ये असं सांगितलं होतं छोटासा गोळा करून बघा, जर तुमचं पुरण परफेक्ट बनलं तर म्हणजे त्या गोळ्यावरनं ठरवा की तुमचं पुरण परफेक्ट बनतं की. तर इथं परफेक्ट पुरण बनलं. ते गोळा बघून मला खूप खुशी झाली की असं वाटलं हां आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट बनलं आहे. तर म्हणजे खूप भारी वाटत होतं ते बघून, कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी कुटाणं करते आणि खरंच खूप भीती वाटत होती पुरण बनवण्याची, पण जमलं. आणि आता मी त्या आमटी बनवायला घेते. तर पुरणपोळीच्या स्वयंपाकामधलं सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे आमटी. मला एवढी जाम आमटी आवडते ना, खरंच खूप आमटी आवडते मला. असं वाटतं की म्हणजे ती आमटी ना मी कंटिन्यू खात राहावं. पण जेव्हा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तेव्हाच आपण आमटी बनवतो, अशी तर बनवत नाही. मग मी जेव्हा पण आमटी बनल्या जाते घरी मम्मीकडे असो कुठे पण असो, तर मग ना मला असं वाटतं की मी फक्त आमटीच खावी. आणि मी शक्यतो पुरणपोळी खात नसल्यामुळे मग माझा जो भर असतो तो आमटीवरतीच असतो एकदम अशी. आणि मला काळ्या मसाल्यातली आमटी आवडते. आमच्या तिकडे ना काळ्या मसाल्यातलीच आमटी बनवतात. इकडे पुण्या साईडला ना लोक शक्यतो आपण जे वरण असतं तशा टाईपमध्ये आमटी बनवतात, एकदम असं पाण्यासारखी. त्यानंतर ना एकदम अशी लाल लाल मला अजिबात आवडत नाही खरं तर. मला अशी काळी आमटी आवडते. आणि मी येळवणीसुद्धा काढलेलं, ज्याला तुम्ही म्हणजे काही लोक कटाची आमटी पण म्हणतात, पण आमच्याकडे येळवणीची आमटी किंवा मग साधी आमटी असं म्हणतात. तर मग आमटीसुद्धा करून घेतली आहे आणि म्हणजे फोडणीला टाकली आणि दुसऱ्या गॅसवरती उकळत ठेवायला ठेवली आहे. तर म्हटलं तो पापड कुरडई वगैरे भजी हे तळून घेऊयात, कारण थोडंसं लेट झालेलं मला. सकाळी नाश्त्यासाठी मी मटकी फ्राय केली होती. बाकी खरं तर काहीच नाही, बाकी काम आवरण्यामध्ये लेट झाला. आणि एवढी गरमी होऊ लागली, त्यातली त्यात मी आज साडी घातलेली, मग भयंकर गरमी होत होती. आणि फॅन तर लावू शकत नव्हते किचनमध्ये, कारण गॅसला हवा लागते. मग ठरवलं की फास्ट असं मध्ये स्वयंपाक करून घेऊयात. तर मग थोडंसं लवकर करण्याचं ट्राय केलं मी खरं तर. म्हणजे मग माझं असं चालू होतं, एका गॅसवरती हे एका गॅसवरती ते, असं दोन्हीकडे बघणं चालू होतं. मग नंतर न सगळं तळून झालं आणि भजीसुद्धा म्हणजे काढायला घेतली. तर असं झालं, मी अगोदर हाताने थोडीशी भजी काढली आणि त्यानंतर मग चमच्यानेच टाकू लागले. तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर तिथे कुरडई आणि पापड जे आहे ते सुद्धा तळून झाले. पापड 5 तळलेत, कुरडई 4 तळली. इथे आमटी सुद्धा उकळलेली आहे आणि आमटी किती छान दिसतीये. आता मी इथे ना पोळ्या करायला घेते. तर पीठ सुद्धा मी व्यवस्थित असं मळून ठेवलेलं. तर इथे भीती वाटत होती, कारण पोळ्या लाटता येतात मला ऑलरेडी, मी भरपूरदा पोळ्या लाटलेल्या आहेत. तर पण मला अशी भीती वाटत होती की माझं पुरण परफेक्ट जमलं की नाही जमलं, त्याने पोळी फुटेल का किंवा मग पोळ्या अशा कडक होतील का. कारण मला माझी मम्मी बोलली की गुळाच्या पोळ्या तुला जमतील का, कारण गुळाच्या पोळ्या ज्या आहेत त्या कडक होतील म्हणे, कारण तू पहिल्यांदा बनवते. म्हटलं करून बघते. तर मग मी असं भीतच खरं तर पुरणपोळी लाटली ही. मला कधीच आजपर्यंत असं कुठला स्वयंपाक करताना ना एवढी भीती नाही जाणवली जेवढी आज जाणवत होती पुरण बनवताना, पुरणपोळी लाटताना. कारण खरंच म्हणजे असं झालेलं की यात नाही जमलं तर पूर्ण पचका होईल माझा. आणि मी एवढं कधीच्या नवत मला असं झालं की मला पुरणपोळी खावीशी वाटली नाही. तर मला आवडत नाही खरं तर पुरणपोळी अजिबात, कधीच वाटत नाही की मी खायला पाहिजे वगैरे. मी कधीच कुठल्याच सणाला पुरणपोळी बनवत नाही. मी फक्त खीर पुरी असं बनवते प्रत्येक सणाला. पण यावेळेस मी मनावर घेतलं पुरणपोळी खायची मला आणि बनवायची. तर मग भीत अशी बनवत होते. तर मी व्हिडिओमध्ये बघितलेलं की खूप सारं पीठ वगैरे घेऊन पोळी लाटायची म्हणजे फुटत नाही. तर कुणी ना पेपरसुद्धा घेतं, म्हणजे इकडच्या भागात घेतं पुण्या साईडला, आमच्या तिकडे तर नाही घेत कुणी पुरणपोळी लाटताना पेपर. तर मी सुद्धा नाही घेतला, म्हटलं नको पेपर वगैरे. तर पेपर असलं की मग पूर्ण ती म्हणजे नाही, मला व्यवस्थित नको वाटत होतं म्हणजे ते पेपर घ्यायला. त्यामुळे मग मी काय केलं, असं पोळपाटावरती थोडंसं पीठ एक्स्ट्रा घेतलं, आपलं सुकं पीठ, आणि पोळी लाटली. त्याचबरोबर मी भजीसुद्धा बनवत होते तिकडच्या साईडनं, कारण मला लवकर स्वयंपाक करायचा होता. तर मग मी इथं असं हलक्या हाताने पोळी लाटत चालत होते. तर ती लाटताना सुद्धा भीती वाटत होती, पोळी चिटकती का काय पोळपटाला, किंवा मग फुटती की काय, पुरण बाहेर येईल की काय. पण असं बिलकुल झालं नाही खरं तर. एवढी छान पुरणपोळी लाटल्या गेली ना माझ्याकडनं. आणि मी चपाती जी आहे आपली साधी चपाती ती एकदम छोटी लाटते खरं तर. माझा पोळपाट सुद्धा छोटा आहे, पण पोळपाटापेक्षा एकदम छोटी लाटते मी चपाती. एकदम छोट्याच असतात. पण पुरणपोळी कसं काय माहिती, मी खूप कमी कणिक घेतलं पण पुरणपोळी एवढी मोठी झाली ना की ती फार पोळपाटाच्या बाहेर थोडी जाऊ लागली. पण मी थोड्याशा पुरणपोळ्या अशा पतल्या लाटल्या, एकदम जाड खायला नाही छान लागत, त्यामुळे मग पुरणपोळी अशी पतली लाटली. आणि लाटल्याच्या नंतर जेव्हा मी तव्यावर टाकली तेव्हा असं जाणवलं की हा चला आपली पुरणपोळी जी आहे ती फुटलेली नाहीये, आता फुगते की नाही हे बघायचं होतं खरं तर. आणि फुगल्यानंतर मग मला हे बघायचं होतं की ती कडक होईल की नाही. म्हणजे शक्यतो नरम पुरणपोळी छान लागते. तर इथं बघू शकता मी आता म्हणजे जी पोळी आहे ती मी पलटी केली आणि तिनं फुगायला चालू झाली आहे खरं तर. तर हे थोडं बघून ना मला असं मनात थोडा असा आनंद होऊ लागला की आपली पुरणपोळी फुगतीये.
मग छान असं तूप सोडलं पुरणपोळीवरती मस्त, आणि पुरणपोळी तुपाची छान लागते खरं तर, तेलाची नाही छान लागत। मग अशी जेव्हा पलटी केली ना, हा ती पुरणपोळी बघून एवढा आनंद झाला ना मला की मी विजेला आवाज दिला आणि म्हटलं माझी पुरणपोळी फुगली आहे। तर विजेने सुद्धा तारीफ केली, मला म्हणे मन लावून सगळं केलं ना तर सगळं जमतं म्हणे, फक्त मन लावून करायचं म्हणे, बघ म्हणे तू ट्राय केलं तर तुला किती छान पुरणपोळी जमली। तर अशी भारी, म्हणजे खूप भारी फिलिंग येऊ लागली की माझी पुरणपोळी फुगली, मी पहिल्यांदा एकटी मनाने काहीतरी केलंय आणि ते झालंय। खरं तर मला पूर्ण स्वयंपाक येतो, नॉनव्हेज सोडलं तर, कारण नॉनव्हेज खात नाही आम्ही, त्यामुळे मग नॉनव्हेज, नॉनव्हेजमधलं मला येतं म्हटलं तर फक्त अंडा ऑमलेट, कारण मी पप्पांना बनवून द्यायचे, तर त्यामुळे मग मला अंडा ऑमलेट येतं, बाकी नॉनव्हेजमधलं काहीच येत नाही। आणि आपला व्हेजमधला म्हटलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक येत नव्हता। तर आता पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक रेडी आहे, पूर्ण ताट रेडी झालंय, म्हटलं देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात आणि नंतर मग जे आहे ते आपण जेवायला घेऊयात। तर मी इथे देवासमोर ताट ठेवलंय आणि अशा प्रकारे पुरणपोळीचा माझा स्वयंपाक झालेला होता, जो की खूप छान झालेला होता, आम्हाला दोघांना सुद्धा आवडला। तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा।